नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता मित्रांनो, MIDC एक्झाम 2023 आता या एक्झामबद्दल सगळ्यांनाच डाऊट होता। ओके, म्हणजे अगोदर डाऊट होता तो म्हणजे एक्झाम कधी होईल म्हणून। सो खूप सारे विद्यार्थी प्रयत्न करत होते आणि आत्ता जो डाऊट आहे तो एक्झाम झाली आहे खरी, पण आता पुढची प्रोसेस काय असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचा डाऊट असा की काही विद्यार्थ्यांना असा डाऊट आहे की झाली एक्झाम ते 11 पदांचीच, उरलेल्या पदांची परीक्षा नक्की होणार तरी आहे की होणार असेल तर बाबा कधी होणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट आपण क्लिअर करणार आहोत। टेन्शन घेऊ नका, आणि जरी एखादा मुद्दा राहिला तर आपण नवीन व्हिडिओ बनवून ते डाऊट क्लिअर करूच की। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करून ठेवा, कारण की मित्रांनो तुमचे लाईक खूप कमी असतात। ठीक आहे, तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता विद्यार्थी मित्रांनो अगदी शांत व्हा, मी सगळं काही तुम्हाला एकदम क्लिअरली आणि एकदम स्पष्टीकरण आणि एकदम समजावून सांगतो। ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी तुमची जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये एकूण किती पदे होते, तर एकूण 34 पदे होते। कोणती पदे होते, तर कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता स्थापत्य, उपअभियंता विद्युत यांत्रिकी, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, लघु टंकलेखक सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2, वीजतंत्री श्रेणी 2, पंपचालक श्रेणी 2, जोडारी श्रेणी 2, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्रचालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल। आता ही एकूण 34 पदे होती। ओके, आता या 34 पदांपैकी त्यांनी असं सांगितलं की ही जी पदे आहेत त्याची अर्ध्या पदांची परीक्षा आपण टप्प्यांवाईज घेणार आहोत। म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये अर्धी परीक्षा आणि पुढच्या टप्प्यामध्ये अर्धी परीक्षा। ओके, आता पहिल्या टप्प्यांमध्ये एकूण आली 11 पदे। आता 11 पदे कोणती होती, तर लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क, लघु टंकलेखक गट क। ओके, ही परीक्षा 30 मार्चला झाली। कनिष्ठ अभियंता गट क 2 एप्रिल 2024 रोजी झाली। कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ आणि उप अभियंता स्थापत्य गट अ यांची 3 एप्रिल 2024ला परीक्षा झाली। लेखा अधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क यांची 3 एप्रिल 2024ला झाली। सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ, सहाय्यक रचनाकार गट ब 3 एप्रिल 2024। अशा प्रकारे 30 मार्चपासून ते 3 एप्रिलपर्यंत एकूण 11 पदांची परीक्षा झाली। आता उरले किती पदे, तर 23 पदे उरली। आता या 23 पदांची परीक्षा कधी होणार आहे, तर आता कसं झालं की ही पहिला टप्पा त्यांनी झाला, पण त्याच्यामध्ये आलं होतं इलेक्शन, त्यामुळे आता अगोदरच लेट झालं होतं आणि त्यामध्ये इलेक्शन आलं, आचारसंहिता आली। आता त्यांनी असं सगळं काही सांगितलं, म्हणजे त्यांना कॉल केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला अशी माहिती मिळाली की ही जी काही पुढची प्रोसेस आहे ती जूनमध्ये होईल। म्हणजेच आता कसं की आचारसंहिता वगैरे, इलेक्शन वगैरे सगळं काही झाल्यानंतर अगदी शांतपणे ते जूनमध्ये परीक्षा घेतील। ओके, तर आता तुम्ही त्याबद्दल टेन्शन घेऊ नका। आता मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो की आपली सगळं इलेक्शनची प्रोसेस वगैरे, निकाल वगैरे कधी लागणार हे सगळं मी तुम्हाला टाकून देतो। सो तुमचं कसं काही डाऊट क्लिअर तिथे सुद्धा होतील। ओके, सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आता म्हणजे जो आपला MIDCचा ग्रुप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि त्याच्यावरच मी टाकून देतो। ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आता ज्या पदांची परीक्षा झालेली आहे तर त्या पदांचं पुढे काय होणार, तर आता त्या पदांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याची रिस्पॉन्स शीट येईल। आता आचारसंहिता असो किंवा इलेक्शन असो, रिस्पॉन्स शीट टाकायला एवढा काही वेळ लागत नाही। सो काही दिवसांनी त्याची रिस्पॉन्स शीट येऊन जाईल। सॉरी बाय मिस्टेक माझ्याकडनं चूक झालेली आहे। IBPSची रिस्पॉन्स शीट येत नाही, TCSची रिस्पॉन्स शीट येते। सो खरंच मनापासून सॉरी, फ्लोमध्ये मी बोलून गेलो, पण त्याची रिस्पॉन्स शीट येणार नाही आहे। ओके, IBPSचा डिरेक्टली रिझल्ट लागतो। सो आता ह्याचा रिझल्ट कधी लागेल याची खरंच गॅरंटी नाही आहे, पण मी तरी एकदा कॉल करून त्यांना विचारतो की रिझल्टबद्दल काय प्रोसेस असेल। हा आठवडा जाऊ दे, कारण की ह्या आठवड्यामध्ये खरं तर सुट्ट्यांची पूर्ण आहे, म्हणजे एक दिवस आड काम आहे, एक दिवस आड सुट्टी आहे। सो असं असणार आहे, त्यामुळे आपण पुढच्या आठवड्यामध्ये त्याबद्दल रिझल्टबद्दल मी त्यांना विचारेन आणि त्यांची पूर्ण
माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवून देईल. ओके. आणि जी उरलेल्या पदांची परीक्षा आहे ती त्यांनी सांगितलेलं आहे ऑलरेडी की जून महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काही विद्यार्थी बोलतात की सर आमचं सिलेबसमध्ये आमचं पद आलेलंच नाही आहे, सो त्याबद्दल काय? तर ज्या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं की मी यांच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलं की ॲक्टमध्ये काही बदल केलेले आहेत, काही ॲक्ट त्यांनी ॲड केलेले आहेत. अशाच प्रकारे काही पदांचा जो सिलेबस आहे तो सुद्धा ते टाकतील, अचानक टाकतील. सो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आता काय करावं? सो आता टेन्शन घेऊ नका. जो मागच्या वर्षीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस मी टाकलेला आहे. क्षेत्र व्यवस्थापकसारखं पद आहे ज्याची परीक्षा 2014मध्ये झाली, त्यानंतर झालीच नाही. सो त्या पदासाठी सुद्धा तो जो सिलेबस होता तो रेफर करा. आणि सोबतच मुळात क्षेत्र व्यवस्थापक हे टेक्निकल पद नसल्या कारणाने काही जे आपले लिपिक वगैरेसाठी जो काही आपण IBPSसाठी खास सिलेबस करतो आहे तो सिलेबस फॉलो करा. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आणि खरंच एक्स्ट्रीमली सॉरी, ते रिस्पॉन्स शीट वगैरे मी बोललो ते TCSच्या बाबतीत असतं, कारण की TCS रिस्पॉन्स शीट देत असतं, IBPS रिस्पॉन्स शीट देत नाही. आणि ही जी परीक्षा होती ती IBPSने घेतलेली, त्यामुळे ही परीक्षाचा डायरेक्ट रिझल्ट लागणार आहे. याची रिस्पॉन्स शीट, फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट आणि मग त्याचा रिझल्ट वगैरे असली काहीच झंझट नसणार आहे. डिरेक्टली तुमचा रिझल्ट लागणार आहे. ओके, ठीक आहे. त्यासाठी खरंच मनापासून माफी मागतो. आणि आता जी तुमची जी माहिती होती ती तुम्हाला मी दिली आहे असं मला वाटतं प्रामाणिकपणे. सो अजून काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला असेल तेही सांगा. आणि पेपर सोप्पा गेला की कठीण गेला तेही तुम्ही सांगू शकता. म्हणजे डिरेक्टली तुम्ही माझ्याशी पर्सनली बोलू शकता. आपल्या टेलिग्राम IDमध्ये जाऊन तुम्ही मला डिरेक्टली मेसेज करू शकता. ठीक आहे. धन्यवाद. मी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही आपल्याशी कनेक्ट व्हाल. आणि जो मी प्रश्न त्यांना विचारेल की IBPS म्हणजे रिझल्ट कधी देईल किंवा ज्या परीक्षा झाल्या त्यांचा रिझल्ट कधी लागेल, सो त्याची जी काही माहिती असेल ती मी तुम्हाला टाकून देईल आपल्या यूट्यूबला. ठीक आहे. सो तुम्ही कनेक्ट राहा. ठीक आहे. धन्यवाद.